लाओ त्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अज्ञेयाची जाण. लाओ त्से ओवीची सांगता करताना सांगतो की जे अज्ञेय आहे त्याचा अभ्यास करतात आणि बहुसंख्य लोकांनी जे गमावले आहे त्याची पुनर्स्थापना करतात. अशा प्रकारे ते नियतीला निसर्गाला अनुकूल राहतात आणि त्यात ढवळाढवळ करण्यापासून परावृत्त राहतात. योगी यांचे हे विशेष आहेत. जे अज्ञेय आहे त्याचा अभ्यास करतात. विश्वात मानवाला ज्ञान झालेल्या गोष्टी आहेत. त्याने विश्वाची काही रहस्य जाणली आहेत, परंतु विश्वात अनेक गोष्टी मानवाला अद्याप माहीत झालेल्या नाहीत. त्याबाबत विज्ञान अज्ञानी आहे. विज्ञानाला असा विश्वास आहे की भविष्यकाळात या अद्याप माहीत नसलेल्या गोष्टी विज्ञान माहीत करून घेईल. परंतु विश्वात अशी एकमेव गोष्ट आहे की जी विज्ञानाला नेहमी अज्ञेय जाणता येणार नाही, अशी न जाणलेलीच असणार आहे, आणि ती म्हणजे आत्मा. योगी त्या अज्ञेय गोष्टीचा, आत्म्याचा अभ्यास करतात. बहुसंख्य लोकांनी जे गमावले आहे त्याची पुनर्स्थापना करतात. भौतिक वस्तू जगताच्या भोगापवर्गतेत बहुसंख्य लोक स्वधर्म विसरले आहेत. आपण आपले गतसंचित पाहून ते संपुष्टात येईल असे स्थलकाल पाहून मातेची निवड करतो. आपल्याला जन्म द्यावा अशी मातेची विनवणी करतो. अनंत उपकार म्हणून माता आपल्या याचनेचा स्वीकार करते. मग आपण मातेच्या उदरी गतसंचित संपुष्टात येईल असाच देह धारण करतो. आता नियती जे देईल तो आपला स्वधर्म आहे हे ओळखून त्यामध्ये स्वकर्म करत मोठ्या संतोषाने जीवन जगणे हे आपले कर्तव्य असते. परंतु भौतिकाच्या उपभोगात रममाण होऊन आपण आपले स्वकर्तव्य विसरतो. येथे देह धारण करण्याचा एकमेव मूळ उद्देश विसरला जातो. उपभोग घेण्यात बहुसंख्य लोकांच्या जीवनाचे तारू भरकटते. गतसंचित तर संपत नाहीच, त्यात भर मात्र होत राहते. योगी लोकांसमोर स्वतःच्या आचरणाचा आदर्श ठेवतात आणि लोकांना स्वधर्माचे पालन करायला उद्युक्त करतात. त्यांना स्वतःच्या उदाहरणाने स्वकर्तव्याची जाणीव करून देतात. अशा प्रकारे ते नियतीला निसर्गाला अनुकूल राहतात. नियतीला प्रत्येकाकडून काय अपेक्षा आहे याची जाणीव योगी लोकांना करून देतात. योगी लोकांना निसर्गाला अनुसरून वागायला प्रवृत्त करतात. त्यांच्या जीवनाचे भौतिकात भरकटलेले तारू योग्य मार्गी आणतात आणि त्यांना आत्ममार्गी लावतात. योगी लोकांच्या मुक्तीची वाट मोकळी करून देतात. त्यांना परमात्म्याचा परिचय करून देतात, जेणेकरून साक्षी राहून सृष्टीलीला अनुभवणे या परमात्म्याच्या मूलभूत हेतूची जाण मानवाला येईल. त्याच्या नरदेहाच्या उत्क्रांतीच्या हेतूची त्याला जाण येईल आणि तो योग्य मार्गी जीवन जगू लागेल. त्यात ढवळाढवळ करण्यापासून परावृत्त राहतात. प्रत्येकाला त्याचे असे खास जीवन आहे. यास्तव कोणीही कोणाच्या जीवनात ढवळाढवळ करू नये असा योगी यांचा उपदेश आहे. The Grand Harmony. The ancients who knew how to follow the Tao aimed not to enlighten the people but to keep them ignorant. The reason it is difficult for the people to live in peace is because of too much knowledge. Those who seek to rule a country by knowledge are the nation's curse. Those who seek not to rule a country by knowledge are the nation's blessing. Those who know these two principles also know the ancient standard, and to know always the ancient standard is called the mystic virtue. When the mystic virtue becomes clear, far-reaching, and things revert back to their source, then and then only emerges the grand harmony. शांततेने सहजीवन जगण्याची भव्यता. पुराण काळातील लोकांना ताओ तत्वज्ञान कसे वापरावे हे चांगले माहीत होते आणि म्हणून त्यांनी कधीही लोकांचे प्रबोधन केले नाही. त्यामुळे त्यांनी लोकांना यापासून अंधारातच ठेवणे पसंत केले. याचे कारण असे आहे की अतिज्ञानामुळे जनतेला शांतपणे जगणे अशक्य होते. जे लोक ज्ञानाने राष्ट्राचा कारभार करू पाहतात ते राष्ट्राला शाप आहेत. जे लोक
ज्ञानाने राष्ट्राचा कारभार करत नाहीत ते राष्ट्रासाठी भाग्यकारक आहेत. ज्यांना ही 2 तत्वे समजली आहेत त्यांनी पुराण काळातील गुणवत्तेची पातळी ओळखली आणि ज्यांना पुराण काळातील गुणवत्तेची पातळी उमजली ते अति गूढ आणि अति उच्च अशा नैतिक तत्वांचे जाणकार म्हणून मान्यता पावतात. जेव्हा अति गूढ आणि अति उच्च अशी नैतिक तत्वे सुस्पष्टपणे सखोल रुजतात तेव्हा सर्व काही आपल्या मूलगामी स्थितीला पुनर्स्थापित होते. त्यावेळी आणि त्यावेळीच शांततेने सहजीवन जगण्याची भव्यता उद्भवते. आयुष्य आणि जीवन. लाओ त्से ओवीच्या सुरुवातीला सांगतो की पुराण काळातील लोकांना ताओ तत्वज्ञान कसे वापरावे हे चांगले माहीत होते आणि म्हणून त्यांनी कधीही लोकांचे प्रबोधन केले नाही. त्यामुळे त्यांनी लोकांना यापासून अंधारातच ठेवणे पसंत केले. याचे कारण असे आहे की अतिज्ञानामुळे जनतेला शांतपणे जगणे अशक्य होते. सध्याच्या सर्व शिक्षा अभियानाचा विचार करता ही ओवी महाक्रांतिकारी आहे. त्यातील तत्व समजावून घेणे आवश्यक आहे. तरच या ओवीचे महत्त्व कळण्याची शक्यता आहे. नाहीतर शिक्षण सुधारकांना यावर टीका करण्याला भरपूर संधी आहे. तसेच ही ओवी ज्यांना चुकीची समजली किंवा ज्यांनी या ओवीचा स्वार्थासाठी मुद्दामहून चुकीच्या पद्धतीने वापर केला, त्याचा दुरुपयोग केला, त्यांनाही ही ओवी मूलतः समजावून घ्यावी आणि आपल्या मतांमध्ये योग्य तो बदल करावा. परंतु स्वतःवर आणि लाओ त्सेवर कृपा करून उलटा प्रचार करू नये. भौतिक जगात ज्ञानाची व्याख्या महाविचित्र केली जाते आणि त्याप्रमाणे ज्ञान दिले जाते आणि शिकले जाते. भौतिक जगात उपभोगाचे ज्ञान दिले जाते. आयुष्य आणि तेही वरवरचे बेगडी असे जगायला उपयुक्त असलेले ज्ञान दिले जाते. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आणि तेही बाजारात सर्वोत्तम उपलब्ध असलेले अन्न, वस्त्र, निवारा कसे मिळवायचे याचे ज्ञान दिले जाते. वस्तू जगताची तोडफोड जोड मोड करून नवनवीन वस्तू जगत कसे निर्माण करायचे याचे ज्ञान दिले जाते. जुन्याला मुलामा चढवून नवीन कसे वाटेल याचे ज्ञान दिले जाते. खोटे खरे कसे वाटेल याचे ज्ञान दिले जाते. विविध प्रकारे करमणूक कशी करावी आणि त्याचाच एक भाग असलेले खेळ कसे खेळावेत याचे ज्ञान दिले जाते. सुंदर कसे दिसावे, सौंदर्य कसे खुलवावे याचे ज्ञान दिले आहे. बपकारा कसा निर्माण करावा याचे ज्ञान दिले जाते. कारण उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी या आध्यात्मिक मूलभूत ज्ञानाच्या शिकवणुकीचा विसर झाला आहे. अध्यात्मात देह जीवित राहण्यासाठी अत्यावश्यक असलेले अन्न, वस्त्र, निवारा कसे निर्माण करावे याला ज्ञान म्हणतात. असे अत्यावश्यक अन्न, वस्त्र, निवारा सोडून इतर काही निर्माण करणे की जे देहाला अनावश्यक असलेले अन्न, वस्त्र, निवारा आहे याचे शिक्षण म्हणजे अज्ञान आहे. देहातील आत्मतत्व जाणून परमात्मा प्राप्त करण्याचे शिक्षण म्हणजे विज्ञान आहे. यात अन्न निर्मित करणाऱ्या शेतीला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यानंतर वस्त्र, निवारा, त्याच्या कारखानदारीला स्थान आहे. शेती आणि कारखाने यात सेवा करणे याला सर्वात शेवटी स्थान आहे. हे सर्व सांभाळून यांचा केवळ देह जीवित ठेवण्यापुरताच उपयोग करून परमात्म्याची यात्रा करणे, त्यायोगे परमात्मा प्राप्त करणे, याच मानवी देही मुक्ती मिळवणे, अशा प्रकारे प्राप्त नरदेहाचे सार्थक करणे हेच एकमेव जीवन आहे. अन्य प्रकारे जगणे म्हणजे मानवेतर प्राणी जगताप्रमाणे आयुष्य जगणे आहे. ते जीवन नाही. हरि ओम.